आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। देवळी प्रवरा गावातील आमच्या गावामध्ये सर्वात मोठा यात्रेचा उत्सव असतो। देवळी प्रवरा बावरा पाटील महाराज यात्रा असते। ती यात्रेच्या दिवशी सायंकाळी 8 ते 8:30 दरम्यान मला एक फोन आला की भाऊ विश्वकर्मा चौकामध्ये 2 गाड्या वाद चालू आहे म्हणून। आणि ज्या टायमाला फोन आला त्या टायमाला मी माझ्या मुलींना घेऊन चाललो होतो। माझ्या घराच्या समोरच दुसऱ्या रोडलाच तो वाद चालू होता। तर काळू बर्डे म्हणून आमच्या आदिवासी समाजाचा मुलगा मला फोन आला होता, म्हणजे भाऊ असं चालू आहे, म्हणजे तुम्ही या मिठामिठी करा म्हणे। मी तिथे गेल्यानंतर आपले देवळी प्रवरचे माझे उपनगराध्यक्ष पंपू कदम, आनंद कदम ते उपस्थित होते। ते मिटत होते आणि मी पण मिटत होतो, आम्ही दोघं मिटत होतो। परंतु दोन्ही गटामध्ये आक्रोश एवढा मोठा होता की आदिवासी समाजाच्या काही महिला, काही तरुण मुलं, काही लहान मुलं हे आक्रमक होते। त्यांच्या समोरचा जो गट होता, मला वाटतं भीमजी अण्णाच्या घरातील काही मुलं होते। तसं पाहिलं तर भीमजी अण्णाचं कुटुंब अतिशय शांत कुटुंब, कधी कोणाच्या वाटत नसतं। परंतु त्यांच्या घरापुढं दिंडीचा कार्यक्रम चालू होता, दिंडीचे जेवण चालू होते आणि त्या दिंडीच्या जेवणामध्ये काही मुलं पबजीचा गेम खेळत होती साईडला। आणि त्याच्यामध्ये एक आदिवासी मुलगा उभा होता आणि त्या आदिवासीच्या मुलाला मारल्यामुळं त्याच्या घरच्यांनी येऊन समोर दोन्ही गटात वाद झाले मोठ्या प्रमाणात। म्हणजे वाद होत असताना आम्ही जाऊन ते मिटायचे प्रयत्न केले। एकामेकाला आम्ही समजून सांगितलं, कोणाच्या हातामध्ये 1-2 काठे होते, काही दगड होते, आम्ही ते पण साईडला करायचे प्रयत्न केले, विनंती केल्या, पण ते कोणाचं ऐकत नव्हतं अजिबात। याच दरम्यान गावातील नगराध्यक्ष सतीश कदम हे त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आले असता एका लहान मुलाच्या हाताने, म्हणजे त्याच्याकडून त्या गर्दीमध्ये त्यांना एक बोर्ड लागला डोक्याला, ड्रायव्हर फिरला तो बोर्ड डोक्याला लागला आणि तो बोर्ड लागल्यामुळं त्यांच्या डोक्यातून अतिशय रक्तस्राव झाला। रक्तस्राव झाल्यामुळं ह्या आदिवासी कुटुंबातला एक मुलगा आहे, त्याचं नाव टोपण भिशा आहे, त्या भिशाने तो रक्त असं हाताने दाबून ठेवलं। आम्ही सगळे त्या स्पॉटला होतो आणि ते इतकं रक्त वाहिलं ना का प्रमाणाच्या वेळ, ते अतिशय एकदम निंदनीय घटना, मी तर असे म्हणतो त्या घटनेचं तीव्र शब्द निश्चित करतो मी। परंतु त्यांना कोणी जाणून बुजून मारलं नव्हतं, तेही प्रामाणिकपणे ते वाद मिटल झाले होते। माजी नगराध्यक्षांनी असं म्हटलं की त्यांच्यावर जो हल्ला केला तो पूर्वनियोजित कट होता। आणि म्हणूनच काय झालं माहिती का, की मी ही जी पत्रकारांना जी मुलाखत देतो ती यासाठीच देतो की तो जो मुलाकडून जे बोर्ड लागलाय, तो बोर्ड तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहताय, जागेवर फिरून तो बोर्ड लागला, ते इतरांच्या भांडणात सतीश कदम असेल, मी असेल, उपनगराध्यक्ष आनंद कदम असेल, आम्ही ते भांडण मिटत होतो आणि त्या मिटामिटीत तो लागला, डोक्याला तो मार लागला होता। आणि नंतर त्या आदिवासी मुलाच्या भिशा नावाच्या मुलाने ते डोक्याला हात लावला, ते रक्त थांबवलं आणि स्वतः सतीश कदमनी मनाचा मोठ्यापणा दाखवून त्या आदिवासी कुटुंबाला सांगितलं, तुम्ही आता घरी जा म्हणे, आपण नंतर पाहू म्हणे, इथपर्यंत झालं। आणि परंतु ते रक्त पण होते, मला पण अतिशय वाईट वाटलं की गावातल्या प्रथम नागरिकांनी ह्या मूर्खपणाचे लहान लापारचे भांडण एवढा मोठा डोक्याला मार लागला, चुकी झालं। आणि मग त्यांना डॉक्टर वामनकडे आणलं फॅक्टरीवर। परंतु त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ते रक्त पाहिल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी गोळा झाले। त्यात काही कार्यकर्त्याची, म्हणजे मी सगळे कार्यकर्ते माहित नाही, पण 25% कार्यकर्ते असे होते का त्यांचे ह्या आदिवासी समाजासंग पहिलेच भांडणं झाले होते। मग ते सगळे गोळा झाले, 150-200 पोरं असतील, त्या भागातली लाईट बंद करून जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हल्ला केला। बरं, मी तात्काळ आपले तालुक्याचे पी.आय. ठेंगे साहेब त्यांना फोन केला का साहेब अतिशय मोठा म्हणजे घटना व्हायची शक्यता आहे, तुम्ही लवकर ती गाडी पाडवा। त्यांनी गाडी पाडून ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचे PSI पाटील साहेब पण समाधान पाटील होते, काही पोलीस होते। आपल्या तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर पाटलांनी फोन केला होता का आमचे लोक काही चुकीचा वाद घालतील म्हणून तुम्ही बिलाटी जाऊन गाडी थांबवा। स्वतः आमदार चंद्रशेखर म्हणतो हेच वाक्य होतं आणि मला तेच वाक्य होतं। मग पोलीस गेले, परंतु त्या परिसरात लाईट बंद करून हा हल्ला घडून आणला। फक्त विषय असा आहे की हल्ला झाल्यानंतर, तो हल्ला ज्या टायमाला झाला त्या टायमाला मला वाटतं रात्रीचे एक 10-11 वाजले असेल, 10-11. परंतु त्या कुटुंबातली बर्डे कुटुंब आहे, त्या कुटुंबाने महिला बचत गट काढून कर्ज काढलं होतं, काही पतसंस्था काढलं होतं, काही त्यांनी दागिने मोडून एक 15 ते 16 लाखाचा डीजे घेतला होता। तो डीजे घेऊन त्यांना फक्त 2 दिवस झाले, ओपनिंग होऊन 2 दिवस झाले, त्यांना सुपारी होती दुसऱ्या दिवशी, परंतु पूर्ण डीजे त्यांनी तोडून फोडून टाकला पूर्णपणे। बरं, डीजेचा फोडला
त्यांच्या डीजेची गाडी होती टेम्पो, ती पण फोडली, एकाचा फोडल्या. त्यांची एक बुलेट होती, तिच्यावर पण त्यांनी दगड फेकून तिचा पण नाश करून टाकला. घरातले काही वस्तू पण तोड फोडतील. पण मी ठामपणे सांगतो, कारण मी बाबासाहेबाच्या आवडला, मी सगळं म्हणणार आहे, ज्यांनी तो हल्ला केला त्यांनी एकाही महिलेची छटड कोणी काढली नाही, कोणत्याही पुरुष त्यांनी हात लावेल नाही, त्यांनी फक्त येऊन नुकसान केली. आला तुमच्या लक्षामध्ये. आणि म्हणून ही घटना घडल्यानंतर ढवळे साहेब आणि मी, आम्ही स्वतः तिथं एक 50-100 मुलं जाऊन त्यांना सांत्वन केलं, त्यांना शांत केलं. ते खूप रडत होते, माणसाला माणूस ते राहिले नव्हते. आखी गल्ली म्हणजे पूर्णपणे ते दिशाहीन झालं होते कुटुंब. आम्ही 2 तास ते थांबवून त्यांना सांत्वन केलं. आणि नंतर सकाळ झाली, सकाळी 8:30 पावणे 9 वाजता मला आपल्या तालुक्याच्या विद्यमान आमदार कडले साहेबाचा फोन आला. मला म्हणे, सुरेंद्रजी तुमच्या गावात असा प्रकार घडलाय भाऊसाहेब, आणि मी आता सत्यक्रम जवळ बसलेलो आहे, ते मॅक्स केअरला ऍडमिट आहेत म्हणे, आणि मी त्यांच्याजवळ बसलेलो आहे. तर मला अशी माहिती भेटली की जे त्यांना मारला आहे तो मारामध्ये चुकून लागले. म्हणलं हो साहेब, त्यांचं प्रामाणिक मत आहे का गावाची यात्रा आहे, गावाचा विषय म्हणजे, आणि हा गावाचा विषय असल्यामुळं का त्यांचं म्हणणं असं का जे घटना घडली रात्रीच्या मुलांना चुकीची घटना झाली म्हणजे त्यांना तुम्ही थांबा म्हणे, आपण यांना पण थांबून हा विषय मिळतो म्हणजे एकत्र बसून. तुम्ही मला साहेब काहीच हरकत नाही, उलट मला पण बरं वाटतं. त्यांनी अशी मला तर मोठ्या पण दाखवून त्यांनी भूमिका घेतली गावाचा प्रथम नागरिक म्हणून, चांगली गोष्ट. पण मी या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करतो, त्यांचं काय म्हणणं ते पाहतो. ते म्हणे मग तुम्हाला परत 15 मिनिटांनी फोन करतो. मग मी स्वतः ढवळे साहेबाला बोलून घेतलं. ढवळे साहेबांनी मी त्या बिलाडीमध्ये गेलो, त्यांना समजून सांगितलं. ते काय ऐकत नव्हते, पण ते म्हणे बाबा आम्ही सगळी जबाबदारी घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग ते थांबून घेतलं. मग परत आम्हाला कळलं साहेबाचा फोन आला. मग साहेब असा विषय ते लोकांना आम्ही थांबवले. त्याच्यातले काही महिला गाव पोलिस गेलो होते केस दाखल करायला. परंतु कडले साहेबांनी जबाबदारी घेतली का तुम्ही काय काळजी करू नका, म्हणजे आपण एकत्र बसून सत्तेकरण विचार झाल्यानंतर 2-4 दिवसांनी आपण एकत्र बसू आणि आपण याचा तोडगा काढू. आणि त्यांची डीजेची नुकसान भरपाई झाली थोडंफार आपण काय ना काय आपण प्रयत्न करू म्हणजे. साहेब ठीक आहे, परंतु तरी आदिवासी कुटुंब ऐकायला तयार नव्हतं. परंतु आम्ही त्यांना विनंती केली का गावाचा प्रश्न आहे, तुमच्यामुळे एका चांगल्या कुटुंबातल्या माणसावर रक्तस्राव झाला, आम्ही म्हणते का तुम्ही मारलं म्हणून, पण जर उद्या काही जास्त लागलं असतं तुम्ही काय पाहिलं असतं. त्यामुळे ते पण घाबरले होते. आदिवासी कुटुंब पण सतीच्या कदमला जास्त मारल्यामुळे ते पण घाबरले होते, कारण चुकीचं घडलं होतं ते. आपण माहित नाही त्यांच्यावर हल्ला झाला काय, परंतु त्यांना ते मारला 100%, कारण आम्ही त्या घटनेचा साक्षीदार आहोत. पण नंतर मग गावात वातावरण शांत झालं, कोणी कोणावर केस केली. 6 दिवस उलटून गेले, ते 3 दिवस ऍडमिट होते, 2 दिवसांनी आराम केला. आणि गावात लोकांना वाटलं आता भांडणं मिटलेत, कारण त्याला माहिती चुकीची घटना घडली. परंतु त्यानंतर सतीश कदमांनी रावडी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांचा असं रूप दाखवायला सुरुवात केली. म्हणजे दाखवलं, त्यांनी सांगितलं का माझ्यावर झाला जो हल्ला आहे हा पूर्वनियोजित कट होता, आणि त्या कटामध्ये मला जीव मारण्याचा प्रयत्न होता. आणि हे सगळं घडताना जो हल्ला माझा झाला त्या हल्ल्यामध्ये माझी 5 तोळ्याची चेन पण चोरली गेली. आणि अशी फिर्याद त्यांनी जाऊन रावडी पोलीस दाखल केली. मग हे झाल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं की मी म्हटलं हा गावातला प्रथम नागरिक आहे, यांनी एवढी माझी सहानुभूती दाखवली, आम्हाला सगळ्याला थांबवलं. कडले साहेबाला सांगितलं, ढवळे साहेबाला सांगितलं, मला सांगितलं, तालुक्याचे पेठ ठेंगे साहेबाला सांगितलं की हा वाद आपण मिटून टाकू, आपल्या काही कमी केस करायची नाही. आणि आम्ही सगळं थांबवलं. आणि आज यांनी स्वतः जाऊन केस केली. आपल्या तालुक्याच्या बीजेपीचे अध्यक्ष सुरेश बांकर यांच्याकडे जी मूळ फिर्यादी आहे आदिवासी समाजाची, त्यांचा भाऊ कामाला आहे, त्यांनी सुद्धा मला फोन केला का भाऊंचा अन्याय झाला काहीतरी आणलं तुम्ही न्याय देता. मी त्यांना पण सांगितलं की गावातला विषय मिटणार आहे. ते म्हणजे काय हरकत नाही भाऊ, मिटून घ्या तुमच्या लेवलला. मग इथपर्यंत सगळे मिटामिट झाले असताना पण सत्यजित कदमनी फिर्याद दाखल केली. बरं, फिर्याद दाखल केल्यानंतर मग आता आदिवासी कुटुंबाला वाटलं, ते म्हणे आम्ही तुमच्या भरोसा होतो. त्यांनी ढवळे साहेबाला पण त्यांनी येऊन बोलले आणि मला बोलले का तुम्ही तुमच्या राजकीय लोकांनी एकत्र राहिले, आमच्यावर तुम्ही अन्याय केला सगळ्यांनी मिळून. आणि मग ते रागाच्या भर पोलीस स्टेशनला गेले, कारण ते कोणाचं ऐकायला तयार नव्हते. मी 3 वेळा त्यांना पोलीस स्टेशन बाहेर आणलं होतं. याला साक्षीदार PI ठेंगे साहेब आहे, समाधान पाटील आहे, तालुक्याचे आमदार शिवाजी कडले साहेब आहे, ढवळे साहेब. 3 वेळेस मी त्यांना रावडी पोलीस स्टेशन बाहेर काढले नाही, जाऊ दे आपल्या गावातला विषय. आणि पण ते नंतर ऐकायला तयार नव्हते म्हणून त्यांनी पण ॲट्रॉसिटी पोस्को हा गुन्हा दाखल केला. आणि यांनी केली माझा पुरवणीचा हल्ला होता आणि माझी चेन काढून घेतली. परंतु मी पुन्हा तुम्हाला सांगतो का ज्या हल्ला आदिवासी समाजावर झाला त्याच्यामध्ये कुठल्याही मला छेडछाड झालेली नाही. आणि याची सत्यजित कदमावर जो प्रकार घडला त्यांची चेन कोणी जोडून दिली नाही, त्यांचा कोण तेवढा हल्ला झाला नाही, कोणताच नाही. परंतु त्यांनी जी गावामध्ये सभा घेतली दिवाळी प्रवारामध्ये, मला या घटनेचा वाईट गोष्ट वाटतं का इतका मोठा कुटुंबातला मुलगा, एवढा मोठा वारसा असला मुलगा, कैलास अण्णासाहेब पाटील कदम असतील, तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर कदम असतील, या महाराष्ट्र राज्याचे प्रतिष्ठित बिल्डर जगदीश पाटील कदम असतील,
यांच्या वारसा पुढे घेऊन चालला नगराध्यक्ष माणूस हा देवळी प्रवारामध्ये समोर बाबरा पाटलाचं मंदिर आहे, पाठीमागं साई मंदिर आहे, त्याने डाव्या साईडने त्र्यंबकराज मंदिर आहे आणि एवढ्या मंदिराला साक्षी ठेवून बाजार तळ सांगतो का माझी 5 तोळ्याची चेन चोरली गेली, माझा हल्ला केला. म्हणजे इतका खोटा माणूस माझ्या आयुष्यात पाहिला. कारण जो मंगळ स्वतः सांगतो की आम्हाला गावाचा प्रश्न मिटवायचा आहे, आम्हाला एकत्र बसायचंय आणि त्यामुळे त्याच्या या भूमिकेमुळे कळली सेवा आम्ही सगळे तोंडावर पडलो. किंवा माझं म्हणणं आहे आदिवासी लोक आहेत मला खोटे बोलते, लोक मान्य करत, पण एवढ्या मोठ्या गावातल्या प्रत्येक नागरिकांनी एवढ्या मोठ्या कुटुंबातल्या व्यक्तींनी एवढं खोटे बोला, ते पण बाजारावर देवाला साक्षी देऊन या गावासाठी फार मोठी शोकांतिक गोष्ट, फार म्हणजे फार मोठी. आणि हे सांगून पण त्यांनी काय सांगितलं का माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला केला. आता तुम्ही मला सांगा का त्या दिवशी ते स्वतः रावरी पुतळ्याच्या विटंबनेत तिथं होते, 5 मिनिटं त्या ठिकाणी आले, त्या 5 मिनिटांमध्ये त्याला चुकून मारला सगळ्याला माहिती. मग कोणी त्या हल्ला केला पूर्वनियोजित, त्यांना ते कोणी बोलवलं आणि हल्ला केला, मग तुम्ही ते नाव का नाही घेतलं, त्या हल्ल्याच्या पाठीमागे कोण आहे, तुम्ही त्यांच्यावर काय केस दाखल नाही केली, तुम्हाला जर संशय होता तुम्ही हल्ला केला मग तुम्ही त्यांना फिर्यादीमध्ये नाव का नाही टाकलं, तुम्ही फक्त आदिवासी कुटुंबा लोकांचं नाव का टाकलं. बरं तुम्ही जो रावरीमध्ये मोर्चा घेतला त्या मोर्चामध्ये तुम्ही उल्लेख केला का बाबासाहेबांनी तुम्हाला फक्त 10 वर्ष आरक्षण दिलंय. बाबासाहेबांचा आरक्षणाचा त्या मोर्चाचा तुमच्या हल्ल्याचा काही संबंध होता का, काही संबंध नव्हता. मग याचा अर्थ असा की तुमचा सगळा दलित समाजावर राग आहे, तरी पण आम्ही ऍक्शन नाही घेतली काही. आम्ही म्हणलं गावाचा विषय नको या गोष्टी वाढवला, कारण आपण त्या गावात लहानचे मोठं झाले, आपला जन्म त्या गावात झालाय, आमच्या वडिलांचा जन्म त्या गावात झालाय, त्या गावाचा जाते लोक कायम टिकून राहावं हाच आमचा उद्देश असतो. परंतु या माणसांनी केस केल्यामुळं नाईलाजाने आदिवासी लोकांना केस करावं लागली. आणि जसं याची चेन खोटी चोरली गेली तसं याच्यावर खोटा हल्ला झालाय. त्याच इथून मी हे सांगतो का यांच्या महिलेची गुन्हा चढ झाली हे मी ठामपणे सांगतो. परंतु यांनी खोटं केल्यामुळे त्यांना ते नाईलाज तुमचं सांगावं लागलं करून, यांनी खोटं केल्यामुळं आणि यामुळं त्या गावातलं वातावरण दूषित झालं. बरं तरी वेळेस गावातल्या लोकांना बोलायचं ते गाव बंद ठेवायचं, असं आमचं गाव 11 नंतर बंदच राहतो. काय आमच्या गावामध्ये असा मोठा उद्योग नाही, व्यापार नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. इथं आमच्या गावाच्या लोकांच्या बोल्या होत नाही 2-2 वाजेपर्यंत आणि अचानक ते गाव बंद करत. यात्रा एवढी मोठी यात्रा, त्या दिवशी पण आमचं गाव बंद केलं, परत त्या मोठ्या दिवशी पण गाव बंद केलं. आणि देऊन जाऊन काय याचं गावातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे, गावातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे. तर माझं तुम्हाला चॅलेंज आहे का देवळी प्रवरा नगरपालिकेतले सर्व नगरसेवक, देवळी प्रवरा सोसायटी सर्व संचालक, नगराध्यक्ष, सोसायटी चेअरमन, गावातले सर्व पक्षाचे लोक एकत्र बसा बाजार तळावर, सगळ्यात ठराव घ्या आणि अख्ख्या गावातले दारूमुक्त करून टाका. सगळ्यात पुढे आम्ही करतो. आम्ही जर नाही आलं तर आम्ही पण आमचं तोंड तुम्ही थुका, एवढं आमचं तुम्हाला चॅलेंज आहे. परंतु दरवेळेस यायचं तुमचा राग त्या अवैध काढतो. बरं अवैध कोणते बंद करायचे, जे तुम्हाला खोलतात त्यांचे, जे तुम्हाला झेलतात त्यांचे नाही करायचे. ही म्हणजे पहिलीपासून परंपरा झाली त्या गावाची. आणि म्हणून एवढे मोठे मनाचे आम्ही मोठेपणा दाखवून सगळं वातावरण आम्ही शांत केलं होतं, नको म्हणलं ते गावाला. पण या माणसाने एवढी मोठी चूक केली ते खोटा गुन्हा दाखल करून आणि त्यांच्या गुन्ह्यामुळे हा गुन्हा दाखल करा. आज जे मोर्चे निघून राहिले एकाविरुद्ध फक्त हे सत्तेच्या चुकीमुळे. आणि मला काय माहिती जर तुम्हाला गुन्हा दाखल करत होता ना, मग तुम्हाला ज्या टायमात तुम्ही मेडिकल ऍडमिट झाले त्या दिवशी तुमच्याकडे पोलीस लोक जवळ आलते ना. बरं असं नाही तुमचे लेख गंभीर जखम होते, तुम्हाला सुधारत होते, तुम्ही लेख कोमात होते, त्या टायमाला सांगा तुम्ही का माझा हल्ला झाला, माझी चेन चोरला गेली, हे लोकांनी हल्ला केला, त्या टायमाला सांगायचं. प्रश्न जेव्हा सिद्ध झाला असताना मिटला असं त्या टायमाला. परंतु ज्या टायमाला तुम्ही 6-7 दिवस आराम केला, या दिवशी लोकांना केस नाही होऊ दिली, आम्हाला तोंडावर पाडलं आणि नंतर तुम्ही लोकांचा ऐकून गुन्हा दाखल केला. आणि आज अशी परिस्थिती गावातले काही शेतकरी कुटुंबातले लोक त्या गुन्ह्यात नाव आहे. कोणी दूध व्यावसायिक आहेत, कोणी कांद्याचे व्यापारी आहेत, कोणी शेतकरी व्यावसायिक, कोणाचे ट्रॅक्टर आहेत, सगळ्यांचे व्यवसाय आणि सगळे आज बेघर आहेत. कशामुळे झाले गोष्ट, फक्त तुम्ही हा गुन्हा दाखल केल्यामुळे. आणि ह्या गावाच्या जर या अडचण तयार झाली असेल, जर गावाचा सामाजिक कोणी जर बिघडला असेल तर तुमच्या चुकीच्या गुन्ह्यामुळे. आणि तुम्ही लोकांना सांगायचं का माझी चेन चुरला गेली, माझं झालं, एकदम चुकीच्या प्रकारे. माझं आज पण सांगणं आहे का सत्यजित कदमाने त्यांची टीम घेऊन, सगळी टीम मी ही सगळी टीम घेऊन दिवाळी बाजारातून काय खरं खोटं आहे हे गावाला कळू द्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी स्टँडवर झालं पाहिजे, बस बाजारावर झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि प्रत्येक टायमाला आम्हाला असंच वाटतं की गावात काही वाद झाले ना, तुम्ही फक्त तुमचेच जे काय आहेत ना गुलाम त्यांना बोलून घ्यायचं आणि त्यांच्या पुढे माईकवर भाषण करायचे. अरे आम्हाला बोला ना समोर, आम्हाला समोर बोला, पोलिसांना समोर बोला, जी दुसरी पार्टी विरोधी पार्टी त्यांना समोर बोला, गावाला कळू द्या ना काय खरं काय खोटं आहे. आणि मग सगळे म्हणताना शिकतो ना आपण तंटामुक्ती समिती भरा, त्या तंटामुक्तीच्या अध्यक्ष तुम्हीच व्हा, आमचं काय म्हणणं नाही. परंतु गावाला कळू दे नाही, एकाच पार्टीला बोलायचं आणि त्यांच्या मनामध्ये विष पेरायचं नेहमीच
एका जातीविषयी एका धर्माविषयी एकत्र चालणार आहे. असा प्रकार आमच्या गावात घडलेला आहे. आणि हे घडले म्हणून असं घडलं. कालचा जो मोर्चा झाला ढवळे साहेबाला राग कळला की त्या एवढा मोठा माणूस आहे, राज्यमंत्री असला माणूस, त्या माणसाला तोंडर पाडावं लागलं. आम्ही तोंडर पडलो. कळले साहेब वाटलं तर मी तर पत्रकार लोकांना विनंती करतो की तुम्ही कळले साहेबाला याच्यावर फोन करून विचारा, तुम्ही त्यांना विचारा का साहेब देवळी हल्ल्यामध्ये तुम्हाला माहिती काय सुरेंद्र थोरातने शिवाय देवळीने काय केलं यासाठी, पी.आय. ठेंगे साहेबांनी काय केलं तुम्ही त्यांना विचारा. हे मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही त्यांना विचारा. म्हणजे हा वाद पूर्ण मिटला होता. पण आज फक्त यांच्या चुकीच्या भूमिकेमुळून यांनी हा वाद पेटवला. आणि आदिवासी समाजातल्या मुलांनी पण मला त्यांना सांगणं आहे का जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे, परंतु तुम्ही पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तुमच्या लहान मुलाला पण तुम्ही दापलं पाहिजे. आणि लहान मुलाचे भांडण झाले म्हणून घरच्या लोकांनी येऊन डायरेक्ट येऊन एखाद्या कुटुंबावर हल्ला करणं हे चुकीचं आहे. मी असं म्हणणे सगळ्या चुका तुमच्या आहेत, परंतु समोरच्या लोकांनी पण त्यांना मारहाण केलीच. ज्या टायमाला दोन्ही गटातले एखादा गट शांत झाला असता ती वेळ आलीच नसती. आणि याचा हा प्रकार एवढा जिकोबाज नाही कोणाला माहित नव्हतं. आणि मी आजही म्हणतो का सत्यजित कदमला जो मार लागलाय तो इतका निंदनीय आहे का प्रमाणच्या वेळ. कारण मी त्या घडलं साक्षीदार आहे, मला माहिती स्वतः आनंद कदम होता, आज सगळेजण होते. आणि आम्ही गेल्या 5 मिनिटांमध्ये विषय झाला. 5 मिनिटांमध्ये सगळा घटनाक्रम झाला 5 मिनिटांमध्ये. आणि मला असं वाटत होतं का नगराध्यक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवून दोन्ही कुटुंबाला दोन्ही पार्ट्यात एकत्र बसून हा वाद मिटवला पाहिजे होता. ठीक आहे आमची आल्याची आम्हाला बोलू नका, तुम्ही मोठेपणा घ्या, तुम्ही श्रेय घ्या, परंतु गावातलं वातावरण तुम्ही उभे राहिलं पाहिजे. आज तुम्ही मोर्चे काढले, शिवाजी महाराजच्या पुतळ्याच्या विटा माझे नाव खाली लोक गोळा केले आणि त्याला सांगितलं काय आमच्यावर खोट्या गुन्हे दाखल झाले, आमच्यावर खोट्या ऍट्रॉसिटी खुडणे ती खरीच आहे. तुम्ही एका आदिवासी कुटुंबावरून हल्ला केलाय, तुम्ही त्यांच्या घरात तोडफोड केली, तुम्ही त्यांच्या गाड्या फोडलेले. हा मला माहिती आहे तुमच्या एकाही कार्यकर्त्यांनी कोणाच्याही आई बहिणीचा हात धरला नाही, कोणालाही तुम्ही चुकीचं वागले नाही, हे मी ठामपणे सांगतो. तुम्ही पण ठामपणे सांगा ना का माझी चेन चोरी केली नाही. एवढा मोठा बागायतदार माणूस, एवढा प्रतिष्ठित माणूस, एवढा व्यापारी माणूस, गावात नगरचा माणूस, माझ्या अमृत माणूस सांगतोय माझी 5 तोळे चेन गेली. अहो तुम्ही यांचे 10 वर्ष फोटो काढा, चेन काय हातात अंगठी नाही. वाईट वाटतं आम्हाला या गोष्टी, एवढ्या मोठ्या माणसाने खोटं बोलणं म्हणून. आता आपली काय भूमिका आहे, नेमकं काय मागणी आहे आपली? आमची मागणी एवढंच आहे का आमच्या गावातलं वातावरण शांत झालं पाहिजे. आजही माझं प्रामाणिक सांगणे का आम्ही ढवळे साहेबाला सांगू शकतो, आदिवासी कुटुंबाला विनंती करू शकतो, पण गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांनी एकत्र येऊन दिवाळी बाजारात दोन्ही कुटुंबाला एकत्र बसायला पाहिजे. दोन्ही समाजाचे जे फिर्यादी आहे दोन्ही आणि जे आरोपी आहेत आदिवासी समाज असतो किंवा इकडे समाज असतो हे सगळे आमचेच आहेत, आमच्या गावातले सगळे लोक, यांना एकत्र बसून गावामध्ये ह्या गोष्टीचा दूध करून पाणी कपान झालं पाहिजे. किंवा एकामेकाच्या खांद्यावर पण दुःख ठेवून आपल्या जुन्या खुणशी काढून घ्यायच्या. यांनी मला मागच्या वर्षी मारलं होतं म्हणून आता मला जिरवायची, हा प्रकार चालू आहे आमच्या गावामध्ये. आणि याच्यामध्ये काय लोक त्या आगीमध्ये आणखी पाण्यात टाका सोडून राखेल टाकतात, म्हणजे भडका आणखी मारून देतात. आणि माझं प्रामाणिक मत आहे, माझं प्रामाणिक आजही मत आहे काय झालेली घटना अतिशय निंदनीय आहे. आदिवासी समाजावर जो हल्ला झालाय, मी म्हणतो आपल्या राऊर तालुक्यात आता पण असा प्रकार घडला नाही. लाईट बंद करून त्या कुटुंबाची तुम्ही घराची मोडफोड केली, त्यांनी गाड्या फोडल्या, त्यांच्या डीजे फोडला. आणि ते बिचारे इतके उपेक्षित, त्यांना आज परिस्थिती अशी का त्यांना आज घरात किराणा नसणार नाहीची अशी परिस्थिती. मग तुम्ही तुमच्या गावातलं एवढा मोठं तुम्ही नगराध्यक्ष आहे, तुमचं पाटील पण तुम्ही काय सिद्ध केलं? आम्ही माहित नाही का तुम्ही स्वतः हल्ला केला, सदीकरांचा काही संबंध नाही, पण तुमचं रक्त पाहिलं, तुमच्या कार्यकर्त्यांनी तो रोज केला, पण तुमच्या त्यामध्ये 50% कार्यकर्ते असे होते ना का त्या कुटुंबात सगळ्याचे पहिले भांडण होते. कदाचित त्या हल्ल्यामध्ये एखाद्या मृत्यू झाला असता तर आज सतीकरांचा आरोपी असतात 302 मध्ये. तुम्ही जर कोणाला जिरवायचे असतील तर असं होऊ शकतं ना. म्हणून तुम्ही जे हवे ते तुम्ही खाली या आणि तुम्ही गावचं गाव पण टिकून ठेवा. तुम्ही गावातल्या सगळ्या धर्माच्या सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बसवा आणि आयुष्य कुठं तुम्ही थांबवा. कारण याच्यामध्ये सगळ्याच नुकसान आहे, त्यांची आदिवासी समाजाचे नुकसान आहे आणि या 18-19 लोकांचे पण नुकसान आहे. तुम्ही सेफ राहिले, आता तुम्ही सेफ राहिले, पण आज नुकसान कोणाची काय दोन्ही कुटुंब, ते आदिवासी लोक ते पण फरार आहेत, हे बाकी लोक पण फरार आहेत. आणि म्हणून आमचं मत आहे का हा वाद एकत्र येऊन कुठेपासून मिटला पाहिजे. तुम्ही मध्यस्थी करणार का? मध्यस्थी केली म्हणून आदिवासी लोकांनी केस केली ना भाऊ. आदिवासी लोक 7 दिवस थांबले ना एवढा हल्ला होऊन, त्यांचे डीजे नुकसान होऊन, त्यांचे डीजे फोडले, गाड्या फोडल्या, त्यांचं घरबार फोडलं, तरी त्यांनी केस नाही केली ना सांगून. आणि नंतर हे मासे आले ऍडमिट होऊन 4 दिवस आराम केला, नंतर त्यांना दोघांनी घर घातली का पाटील तुमचं फार रक्त गेलंय, शेवटी आपण गावातले तुमचं रक्त आहे, मग तुमच्या जर असे आलं मग आम्ही जायचं कोणाकडं. पण त्यांच्यातला पाटील जागा झाला. बरं पाटील जागा झालं, त्यांनी शिवाजी महाराजाचं होऊन जावा ना मावळा होऊन त्यांनी केव्हा होऊन गेले, त्यांनी सांगितलं माझी चेन चोरली गेली.
असं कोण असतं भाऊ पाटील प्रमुख? देवळाली प्रवारात दोन समाजात दोन गटात काय वाद होतात यासाठी देवळाली प्रवारात एखादी कमिटी असावी, याबद्दल आपलं काय म्हणणं? गेली 10-12 वर्षापासून तुम्ही सर्व पत्रकार मित्राला जरूर गावातले का माझी प्रामाणिक इच्छा आहे का देवळी गावात तंटामुक्त समाज असावा, त्या तंटामुक्त समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटला करा, मी ही पण सांगितली. आणि असं काही घटना घडल्या तर दोन्ही पार्ट्या समोर घ्यायच्या गावात बाजारावर आणि ज्याची चुकी असेल त्याला डायरेक्ट पोलीस ताब्यात द्यायचं, हे मी पहिल्यापासून सांगतो. परंतु आमच्या गावात असं होत नाही. का माहिती का हे जर असं झालं त्यांचं राजकारण कोण जेवण ठेवून चौवीतले कार्यकर्ते बदनाम कोण करतील, आमच्या सरकारला नेहमी टार्गेट कोण करतील, आमच्या सरकारला नेहमी बदनाम कोण करतील, मग उघड होईल ना. ही परिस्थिती गावामधली आमची. ग्रामीण भागामध्ये तंटामुक्त सुविधा पण आमच्या गावामध्ये समिती नाहीत, ती झाली पाहिजे आमच्या प्रामाणिक मध्ये. आणि आमचं हे पण आम्ही या माध्यमातून दावा करतो का आजही पण हा वाद मिटवताना देवळी प्रवरा बघा सगळ्यांनी एकत्र मिटवलं पाहिजे. त्याचा अध्यक्ष चंद्रशेखर पाटला करा, त्यांच्या पूर्ण नियोजनाखाली एकत्र बसून हा वाद मिटवा. पण लोकांना दूध का दूध पाणी का पाणी करू दे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.